नमस्कार. मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज आपण एका विशिष्ट कवितेवर, तिचं नाव आहे जीवन, ही कविता आज आपण ऐकणार आहोत. तुम्ही आम्ही जीवन जगतो, पण जीवन जगत असताना आपण आपले जीवन कसं जगलं पाहिजे, आणि जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनाचा आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीचा कसा आनंद घेतला पाहिजे, जीवन हे आपल्यासाठी कसं आहे हे आपण या कवितेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. कृपया ऐका. ठीक आहे, पहा. जीवन म्हणजे काय आहे हे घ्यावे एकदा कळून. जीवन म्हणजे काय आहे हे घ्यावं एकदा कळून. जीवनामध्ये एकदा तरी पाहावं मागवून. बघा, जीवन म्हणजे काय आहे हे एकदा घ्यावं कळून. जीवनामध्ये एकदा तरी पाहावं मागवून. जीवन एक लढाई आहे, बघायला हवी लढून. जीवन एक लढाई आहे, बघायला हवी लढून. जय झाला की पराजय हे लढल्यावरच येईल कळून. जय झाला की पराजय झाला हे लढल्यावरच येईल कळून. पहा, जीवन एक सागर आहे. जीवन एक सागर आहे, बघायला हवं पोहून. जीवन एक सागर आहे, बघायला हवं पोहून. बुडलो की तरलो. जीवन जगत असताना आपण बुडलो की तरलो हे पोहल्यावरच येईल कळून. आपण जीवनामध्ये तरलो की बुडलो हे पोहल्यावरच येईल कळून. त्यानंतर जीवन हा एक यज्ञ आहे. जीवन एक यज्ञ आहे, बघायला हवं जळून. जीवन हा एक यज्ञ आहे, बघायला हवं जळून. राख होईल की जाऊ पोळून. बघा, राख होईल की जाऊ पोळून हे जळल्यावरच येईल कळून. राख होईल की पोळून जाऊ हे जळल्यावरच येईल कळून. पहा, जीवन एक आभाळ आहे. जीवन एक आभाळ आहे, बघावी भरारी मारून. जीवन हे एक आभाळ आहे, बघावी भरारी मारून. पंखात किती बळ आहे, आपल्या पंखात किती बळ आहे हे भरारी मारल्यानंतरच येईल कळून. आपल्या पंखात किती बळ आहे हे भरारी मारल्यानंतरच येईल कळून. पहा, जीवन हे एक तप आहे. जीवन हे एक तप आहे, त्याग पहावा करून. जीवन हे एक तप आहे, त्याग पहावा करून. काय मिळवलं काय गमावलं हे त्यागावरच येईल कळून. आपल्या जीवनामध्ये आपण काय मिळवलं काय गमावलं हे आपल्या त्यागावरच येईल कळून. जीवन हे एक गीत आहे. जीवन हे एक गीत आहे, बघायला हवं गाऊन. जीवन हे एक गीत आहे, बघायला हवं गाऊन. सूर जुळतात की बेसूर. सूर जुळतात की बेसूर हे गायल्यावरच येईल कळून. आपले सूर जुळतात की बेसूर होतात हे गायल्यावरच येईल कळून. जीवन हे एक स्वप्न आहे. जीवन हे एक स्वप्न आहे, बघावं उघडे डोळे ठेवून. जीवन हे एक स्वप्न आहे, बघावे उघडे डोळे ठेवून. स्वप्नपूर्ती होते की अपूर्ती. स्वप्नपूर्ती होते की अपूर्ती हे स्वप्न पाहिल्यावरच येईल कळून. स्वप्नपूर्ती होते की अपूर्ती हे स्वप्न पाहिल्यावरच येईल कळून. बघा, जीवन हा एक आनंद आहे. जीवन हे एक आनंद आहे. जीवन हे एक आनंद आहे, बघायला हवं जीवनाचा आनंद घेऊन. सुख मिळतंय की दुःख हे जीवन जगल्यावरच येईल कळून. हे जीवन जगल्यावरच येईल कळून. जीवनात चांगलं वाईट काहीतरी होणारच. जीवनामध्ये चांगलं किंवा वाईट काहीतरी होणारच. हे तुमच्या कृतीवरती, ते आपणाच्या कृतीवरती असतं अवलंबून.
जीवनात आपलं वाईट होणार की चांगलं हे आपल्या कृतीवरती असतं अवलंबून. जीवन जगताना मात्र आपण कसे जगलो हे एकदा तरी पाहावं मागं. जीवन जगताना आपण कसे जगलो हे एकदा तरी पाहावं मागं. म्हणजेच आपण जीवन जगत असताना कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या, कोणत्या वाईट गोष्टी केल्या. जीवनामध्ये आपण प्रत्येक चांगल्याच गोष्टी केल्या असतील तर खऱ्या अर्थानं आनंद आहे. पण जीवन जगत असताना कळत नकळत आपल्या हातूनही चुकीच्या गोष्टी घडतात. परंतु आपण जीवन जगत असताना सर्वच आपण चांगल्या गोष्टी करू असंही नाही आहे. मानव आहे, चुकणारच. पण तुम्ही आम्ही चुकातून शिकलं पाहिजे आणि आमच्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. आणि जीवन जगताना तुम्ही आम्ही नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. कारण आनंदी जीवन हीच खरी दीर्घायुष्याची चावी आहे. समस्या प्रत्येकाला आहेत, समस्येतून कुणी सुटलेलं नाही. पण समस्येतून उपाय शोधणं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपाय तर होणार नाही ना, नाही ना, या न्यायानं स्वतःचं जीवन आनंदी बनवणं आणि आनंदी घडवणं. आणि आपण जोपर्यंत त्या जीवनामध्ये आहे त्या जीवनाचा आनंद घेणं हे प्रत्येक व्यक्तीचं 100% अतिमहत्त्वाचं कार्य आहे. हे जीवन जगत असताना तुम्ही आम्ही आनंदी राहू आणि आनंदानं जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ, ही अतिमहत्त्वाची विनंती मी आपणा सर्वांना करतोय. धन्यवाद. आज मी जीवन या विषयावरती आपणासमोर काही कवितेच्या ओळी गाऊन दाखवल्या. ही कविता आपणाला आवडल्यास जास्तीत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, नोटिफिकेशन ऑन करून जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिल अशा पद्धतीनं कृपया नियोजन करा आणि कमेंट करा. विशेष काय कमेंट केल्यानंतर मला समजेल की मराठीतूनच व्हिडिओ बनवावेत का इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी कविता, इंग्रजी व्याकरण या विषयावरती ही व्हिडिओ बनवावेत असं मला वाटतं. आपलं मत काय कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी. थँक्यू.